चालू झाले. पुढं सोडू झाडावर सोडू. अरे जाऊन ते गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लय दिवसांनी ब्लॉग करतोय मी. मला इकडे येऊन झाले आता 15 दिवस मुंबईवर आलो. त्यानंतर ब्लॉगच नाही टाकले. शॉर्ट्स टाकला होता कधी, पण त्यानंतर मी काहीच नाही टाकलं. तर आज जरा वेगळा प्लॅन आहे. समीर आलाय, आता येतोय तो ऑन द वे. फोन आलता त्याचा आत्ता. तर मी तयार होऊन बसलोय मस्त टापटीमध्ये. तर तयार झालोय. आता थोडा नाश्ता वगैरे करायचा. समीरची वाट बघतोय. समीर पण नाश्ता करायला घरी जाणार आहे. नाश्ता वगैरे करणार आहे, मग जाणार आहे. कुठं जाणार आहे ते आता समीरलाच माहिती, कारण मी तो फक्त बोला माझ्या संगत चल. भाई नाही बोलाय तो करणे का, तो करणे कायच. आता जायचं बोललं जायचं. आणि मी जस्ट आंघोळ वगैरे करून बसतोय घरी, पण तो अजून काय आला नाही. आणि मला फोन केला त्यांनी 9 वाजता. आता आय थिंक 10 वाजलेत, 11:15 वाजले सॉरी. आणि तो अजून काय आला नाही. आता येतोय बोलला मला. रितेश पण येतोय. आपण आमच्या तिघांचा प्लॅन चालू कुठेतरी बाहेर जायचा. आता लवकर आलं कारण की परत ऊन झालं ना, एक तर बाहेर जायची इच्छा होत नाही मला. त्यामुळे मी जरा चांगला ड्रेस अप केलाय लो फुल ॲटिट्यूडमध्ये. तर आता नाश्ता वगैरे करू. मम्मीने मस्त पोहे बनवलेत. मम्मी पण बाहेर बाहेर गेली जरा. आणि मग नाश्ता वगैरे करून कल्टी मारायची. जसं जायला बाहेर तर खाणारच आम्ही. बाहेर गेल्याशिवाय खाण्याशिवाय मजा ना बाहेर गेल्यावर. तर मग आता घरी नाश्ता केला तो खायचा. मग थोडासा तास दीड तास लागला जायला. मग तिकडे गेला परत दुसरं काहीतरी खायचं. आता लाईट वेट पोहे खाणार आहे. मग तिकडे गेला कुठेतरी बघू बाहेर खायचं. तर आता पुढं ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. सांबऱ्याला नाश्ता वगैरे झालाय. गाडी इथे रित्या आणि सांबऱ्या आलाय. आता निघालो. गाडी मी घेतो वाड्यापर्यंत. आता वाड्याच्या पुढे कुठं जायचं काय माहित नाही. अभी फुल निकलते. आता येडपट्टा ब्लॉग बघा. पहिला ट्रॅव्हल ब्लॉग होते माझा. तर गाडी चालवताना खूप हवा येते, त्यामुळे काय माझा आवाजच नाही आला. मग त्यामुळे मी मला व्हॉइस ओव्हर करायला लागते. पण आम्ही पोचलो होतो काडद्यापर्यंत, म्हणजे 2-3 किलोमीटर पुढं आलो. त्यानंतर मस्त तसंच ऊन पण खूप झालं होतं, कारण की समीरला लक्ष झाला. मग काय गाडी चालवतो आम्ही पोचलो वाड्यातलं समीरने फायनली पेट्रोल टाकलं. रितेश टेन्शनमध्ये, कारण की आम्हाला वाड्याला जायचं होतं, पण आम्ही निघालो अचानकमध्ये भीमाशंकरला. आता पुढं तुम्हीच आता कुठे रे सांबरे आपण नायपटला मार्गे जायचं भीमाशंकरला. रित्याने घेतली पाण्याची बॉटल घेऊन बूम फर्स्ट टाइम चाललाय नाही ह्या रोडनी. रोड माहिती नाही पण तुला जाऊन ते बघून जाऊ कुठेतरी दुसरीकडे. चला बघू आता हा कुठून घेतो तिकडनं जायचं. हरवलं तर बघू. हायच्या रोडने परत यायचं दुसरीकडनं जायचं. अलग रूट आहे, मला पण माहिती नाही. बघा आता पुढं बसलं आहे. आता उन्हाचं चालू आहे. ते काय सांगितलं नाही. या हाडामध्ये मला बरोबर आपल्या रोडला आलो आहे. आम्ही तर करवंदाचं झाड दिसलं. समीर बोलला सगळी करवंद पिकलेली असतील. तर आता करवंद तोडतं. काय बोलतो समीर भाई डायरेक्ट आल्याला चालू ह्याला बोललो तोडून दे भाई गरीबाला. काही गरीब माणसाला कोण देते का तोडून. रित्या बघ दोघं चालू झाले. पुढं सोडू झाडावर सोडू. अरे झाड करून येलो मला ना बॉडी सेम करतात पण रित्या बाकी. तर मी पण तोडतो एक दोन करवंद. हाय काही असं दाखवण्यासारखं व्हिडिओमध्ये. यो भेटला. आऊच काटा लागला राईट. बघा करवंद मस्त खायचं. अरे हरमी मला 1-2 दे ना तोडून. बघलं की टाकलं खाल्लं त्यांनी. ले ना आलंय क्या. करवंद वगैरे तोडून आमचं झालं. त्यानंतर आम्ही बघितलं वरनं घाटातनं लागलो परत चढायला, कारण की आज दुसरा घाट होता आम्हाला जायला. त्यानंतर थोडं भीमाशंकरच्या आम्ही जवळ आलो, पण जवळ येऊन का फायदा न झाला, कारण की 5 किलोमीटरपर्यंत खूप ट्रॅफिक होतं. कारण की सोमवार असल्यामुळे भीमाशंकरला खूप गर्दी असते. त्याच्यामध्ये आज गव्हर्मेंट हॉलिडे होतं, त्यामुळे पण खूपच गर्दी. आणि मे महिन्याच्या सुट्ट्या चालल्या तरी फॅमिली तर खूपच येते ह्या टायमाला इकडे, कारण की तो खूप सुंदर जागा बघण्यासाठी. मग त्याच्यामध्ये काय मग काही ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही चालत निघालो सगळे. अजून गेला आम जायचं पुढपर्यंत. ट्रॅफिक बघा आम्ही चालायचं काटा आलं का. विचार पण नव्हता केला की एवढी लांब लाईन असेल, की मंदिर खूप पुढे आणि आम्ही आलोय मागे खूप. मग त्यानंतर आम्ही मुख दर्शनाचं त्याच्या लाईनला लागलो. मग लाईन तर नव्हती, मोकाच रूट होता, मग त्यामुळे लागलो आम्ही लाईनला. पण चालून फुल घामणे वगैरे भिजलो होतो. आणि गर्दी तर एवढी होती की भाई साप काय सांगू. त्यामध्ये मी राहिलो मागं, रितेश आणि समीर गेले पुढं. मग काय भारणं आम्ही घेतलं कसं दर्शन, कारण की पुढं बॅरिगेट लावलं होतं, त्यामुळे जाऊन न दिलं. ही सगळी रिटर्न पाठवली. तर मग ते पुलिस बोलले तुम्ही येऊ नका ना, तर तुमच्यामुळे अजून लोक येतील. मग आम्ही
परत फिरलो मागे, बोललो आता बाहेरनं दर्शन करू मग जाऊ. त्यानंतर आम्ही लागलो आमच्या रूटला परत जायला. भीमाशंकरवरनं निघालोय, फोटो ना काढला, एवढे ट्रॅफिक होते ना, जाम व्हायचा काय. आता थांबलोय आम्ही. आता इकडनं ढिंबे मार्गे जाणार आहे आम्ही घोडेगावला. इकडं जरा समीरचं काम आहे आणि तिकडनं परत मग घरी पण पोहोचायचं लवकर. एक तर आम्ही रितेशला न विचारता घेऊन आलो, म्हणजे आम्ही कोणीच घरी सांगितलं नाही आम्ही आलो. मी पप्पाला बोललो वाड्याला चाललोय आणि धाव इकडे आलोय. त्याच्यामध्ये असं शॉर्ट झालं आहे की आता भूक पण जाम, सकाळी नाश्ता पण नाही केला मी. आता पुढे चांगलं हॉटेलवर मस्त जेवायचं आणि मग पुढं जाणार आहे. आता घाटात बोलवर अर्धा तास तरी लागून उतरायला. आता उतरलं बघू पुढं. मी आलो डिंबे धरणाला, आम्हाला जायचं त्या धरणापाशी. आम्ही आलो इकडं. आता पावसाची गॅरंटी फुल आहे आणि साम्या साला माझ्यावर हसतो. मी व्हिडिओ काढायला घेतला जावा तावा. मला सोडून जायचा प्लॅन करतात काय माहिती आता. अरे काय आता हॉटेलमध्ये आलो जेवायला आम्ही. आता हे आमचं नाही हे दुसऱ्यांचं आहे. आता ऑर्डरच्यावर भेटली, ऑर्डर द्यायची. मग आता खाऊन पण झाल्यावर आपण पुढे कंटिन्यू करू. तर काहीच आता आम्ही डॅमवर आलो कारण की पाऊस चालू झाला आहे. आता डॅमला आला तर घरी काही 1-2 मिनिटाचा रस्ता, पण पाऊस आल्यामुळे आम्ही थांबलो आहे. काहीच काय सिम कार्ड टाकतो रे घरी, सांग ना. हा खरं काय सांगणार नाही, फोन म्हणणं दिलंय मी तुम्हाला सांगतो. आणि ते खरं नाही, दोघांचा इशा झाला. हे सर भाई भांडणं झाली तिकडं, कळतं का तुला? हां भांडणं झाली तिकडं. रितेश नको जाऊ तुझे. रितेश अरे 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 आणलाच भाई तो ना आणलाच. तर भिजलोय थोडासा, पण आता चालता होत ना. घरी जायचं मस्त. रितेशचे पप्पा त्याला गोडधोड शब्द सांगणार. रितेश तुझं मत सांग रे एकदा. नाही कसं वाटते तुला? असं वाटते बरं वाटते, घरी जाऊन काय खरं नाही. खरं नाही म्हणजे वडीला गेल्या काय पुष्पगुच्छ का पुष्प झाडूचा गुच्छ डायरेक्ट भाईनी बांबू. सॅमथिंग हॅपी विथ मी. हाच रोल माझ्यावर सुद्धा लागू पडणार आहे. पप्पाला बोललो आम्ही चाललो वाड्याला. तर मग आय थिंक पप्पाचा फोन आला भीमाशंकरला पोहोचल्यावर. आणि सडनली प्लॅन बनवणारा हाच आहे. वाड्याचं नाव घेऊन आमच्या दोघांना हात घेऊन गेला आहे पहिली गोष्ट. चला रे जाऊन येऊ, चला रे जाऊन येऊ. पण आता किती आय थिंक 5:45 झालेत. 5:45 झालेत. 6 वाजलेत. 5:45 पण नाही. घरी जायचं अवतर तर मग असं थांबलं ना जाम गाडीवर. आमच्या रितीतले टाकलं कारण की तोले दिवसांनी गाडीवर गेलाय. जायचं बोलतं चला परत हाय कमांडचं वरून. आता 6 वाजे आता ते घरी झालेच पाहिजे. नाता निष्ठाचा निशान. चला आता ब्लॉग तर घरी एंड करायला भेटणार नाही, तर ब्लॉग इथंच एंड करतो. पडलेलं कुठं तरी उठून आलंय. तुझ्या शेतात गेलं तर तेव्हा झालं ना असेल. बरं आता ब्लॉग इथे एंड करायच्या घरी. आता ते घरीचे हलावल करून ते दाखवू शकत नाही. ते थोडंसं जर केलं तर थोडं शूट करू शकतो. कारण की माहिती घरच्या वाढायला लागल्यावर एकदम थोडं शब्द वापरतात नाही ते आम्ही फोन तुम्हाला व्यक्त करू नाही शकत. पाऊस उघडला खरं पाहिजे. घरी आलो मी, जरा फ्रेश वगैरे झालो आणि केस जामूस काढले करून जरा शेट केलेत मागं. आणि घरी आलो काय पप्पा एवढं काय वरडले नाही, जाऊन दे बोलले. थोडा तसं आलेला जरा त्यांना प्रसाद चालल्यामुळे जरा शांत झाले. आणि इथं थोडा गावाला पाऊस झाला. त्या मम्मीने माझ्या भावनेला आहेत मस्त पैकी. इकडं बा मेरा मम्मीने मेरे काय म्हणे बोलतच नाही. मग मम्मी लास्ट कॅमेरा समोर केल्यावर मम्मीने मस्त की भजी बनवलेत आणि आंबे तोडले कालच झाडाचे. वळल्यावर आता मस्त थोडे आंबे थोडे कच्चे पण आता थोडे पप्पाने गवत वगैरे आणले त्यात ठेवणार आहे. आणि मग चालू आंब्या फुल वारा. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ना भीमाशंकरचा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग गाइस. थँक्यू.